रविकांत तुपकर आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेटपणे आपण चर्चेकडे वळतोय। अंजली दमानियाजी, कृषी मंत्री ज्यावेळेला अशा प्रकारची वक्तव्य करतात अनेक वेळेला चर्चेत येताना दिसतात। सध्या व्हायरल असलेला व्हिडिओ जो आहे त्यावरून चर्चा सुरू असल्याचं दिसतंय। मात्र आजही घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राजीनामा देणार नाही यावरती ते ठाम असल्याचं दिसून आलं। अंजलीजी, विशालजी, कसं आहे की मला असं वाटतं की आता अतिशय असंवेदनशील असे लोक अंजलीजी आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये। हॅलो, आता येतोय का? आता येतोय, बोला जी। तर मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांचं एकदा नाही, आपण अनेकदा त्यांची जी आत्ताच काही वेळापूर्वीची विधानं दाखवलीत आणि त्यांना कृषी मंत्री पद हे जर ओसाड गावची पाटीलकी वाटत असेल म्हणजे त्यांना तिथे मलाई खायला मिळत नाहीये। म्हणजे अमुक त्यांच्याच शब्दात जर म्हणायचं झालं तर त्यांना प्रत्येकाला मलाईदार अशी मंत्रिपदं हवी असतात आणि त्यात कृषी मंत्रिपद नाहीये, कारण त्याच्यात त्यांना काम करावं लागतंय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला लागतात, त्यांचा हमी भाव मिळतो की नाही, त्यांना त्यांच्या पिकाचा आता जिथे जिथे अवकाळी पाऊस होतो, गारपीट होते, तर त्यांना मोबदले द्यायला लागतात। हे सगळे धंदे त्यांना करायचे नव्हते, म्हणून ते इतके असंवेदनशील असे मंत्री आणि त्यांची एकदा नाही आपण अनेकदा ही विधानं बघितली आणि आता तर ते थेट अधिवेशनात जर रमी खेळत असले आणि आजची त्यांची जी पत्रकार परिषद होती, मला तर वाटत होतं ते लिटरली आपण म्हणतो ना ततपप करत होते, कारण त्यांना काय बोलावं काय नाही कळत नव्हतं। सुरुवातीला त्यांनी अगदी शेतकऱ्यांचा पुळका घेऊन अगदी मी बोलतोय असं दाखवलं, मग पत्रकारांनी थेट विषयावर हात घातला तेव्हा ते दचकले आणि मग ते सगळंच म्हणाले की हो मला माहित होतं तुम्ही हाच विषय काढणार, मग त्याच्यावरच थेट बोलायला हवं होतं ना त्यांनी। पण ह्या अशा मंत्र्यांना त्यांची जागा दाखवणं जनतेचं कर्तव्य आहे। म्हणूनच आता आम्ही आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही वाचलं महाराष्ट्राला असं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन जाहीर केलंय। प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही आता ते पोस्ट कार्ड लिहून तुम्ही मुख्यमंत्र्यांना थेट पाठवा, आम्हाला माणिकराव कोकाटेंसारखे कृषी मंत्री नकोत, आम्ही ठरवणार की आम्हाला कसा मंत्री हवा आणि त्याचं काय मजकूर असेल तो पण मी उदाहरण म्हणून एक मजकूर पाठवलाय असा, आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांचा पत्ता लिहून आम्ही ते पोस्टकार्ड सुद्धा मी आता ट्विट केलंय। तर असे पोस्टकार्ड अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठवायचे आहेत येत्या 8 दिवसात। आम्ही सगळ्या शेतकरी संघटनांना सांगणार आहे की हे जर सहजासहजी राजीनामा देत नसतील तर त्यांना तुम्ही आता घरी बसवा, कारण आम्हाला ते कृषी मंत्री म्हणून नको। बरोबर आहे। मतदारांना आणि शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन एका बाजूला करताय। भाजपचे प्रवक्ते